अमरावती महापालिकेची जी टीम आहे त्यांना धन्यवाद देतो। जे चुकीच्या पद्धतीने अमरावती तहसीलदार कार्यालयाने जिल्हाधिकारीने 2190 प्रमाणपत्र त्या आदेश दिले होते। ते रद्द करण्याची प्रक्रिया जवळजवळ फेज 1 100% अमरावती महापालिकेने केली आहे। गमतीदार बाब अशी आहे 21 से 90 पैकी फक्त 17 ते 8 लोक हे उशिराचे प्रमाणपत्र घेण्यासाठी महापालिकेत आले होते। पुन्हा एकदा आकडा रिपीट करतो, 21 ते 90 पैकी 17 ते 8 आले, म्हणजे जवळजवळ 485-90 लोक हे कोण, जे अमरावती जिल्हाधिकारीकडे गेले, तहसीलदारकडे गेले, उशिराचे विलंबित जन्म प्रमाणपत्र मागितले आणि हे 490 लोक जन्म प्रमाणपत्र घेण्यासाठी अमरावती महापालिकेत आले नाही। त्या 490 लोकांचं इन्व्हेस्टिगेशन करावं अति उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांकडे आम्ही मागणी केली आहे। अर्ज तर कोणीही केव्हाही दाखल करू शकतो। समजा ज्यावेळी अर्ज दाखल केले त्यावेळी त्याच्याकडे कागदपत्र नव्हते, पुरेसे पुरावे नव्हते, म्हणून समजा अमान्य झाले, तर परत ते पुरावे झाल्यावर करू शकतो। एकदा संधी असं नाही, वर्षात 10 वेळा पण मिळू शकतो। देवेंद्र फडणवीस सरकारने फक्त स्पष्टता केली, भाऊ तू इथे जन्माला आला ना, स्वागत आहे, 50 वर्ष 60 वर्ष 64 वर्ष 44 वर्ष तू होता कुठे त्याची माहिती दे, आणि तुझा रक्ताशी संबंध असलेला एखादा व्यक्तीचा जन्म प्रमाणपत्र दे, आईचं दे, बाबाचं दे, काकाचं दे, मामाचं दे, भावाचं दे, मुलाचं दे, पुतण्याचं दे, 2च पॉइंट टाकले। आता राहिली गोष्ट, हे अमरावती महापालिकेचा बाकी संबंध जिल्ह्याचा असा प्रकारचा हिशोब घेताना मला कोणी थांबवू शकत नाही। कोणी किती धमक्या दिल्या त्याच्याकडे मी बघत नाही। काल मी आज येणार होता म्हणून काल 16 ते 54 ना रद्द झाले ना,